नमस्कार मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दिल्लीला जे CJPचं आंदोलन चालू आहे, संसदेवर आज CJPचा भव्य असा मोर्चा निघाला आणि शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यावर हे CJPचे सर्व कार्यकर्ते जे तरुण विद्यार्थी आहेत ते ठाम आहेत। आणि यामध्येच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी एक आपल्या देशातील तरुणाच्या धैर्यावर एक संस्कृत सुभाषित सुद्धा प्रकाशित केलेला आहे। त्यांनी आपल्या या तरुणांचा गौरव यामध्ये केला। नेमकं काय सुभाषित आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण सध्या जे आंदोलन चालू आहे, नीटचा पेपर फुटलेला आहे, सरकार या विद्यार्थ्यांना जुमानायला तयार नाही आणि काल 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना उपोषणातून फरफटत असं उचलून नेलं। म्हणजे ज्या काही या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, CJPच्या आंदोलकांच्या मागण्या आहेत, यावर दुर्लक्ष करून फक्त हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये या तरुणांच्या धैर्याचं सुभाषित आणि तेही संस्कृतमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून हे प्रकाशित केलेलं आहे। आता तुम्ही बघितलं असेल, या आंदोलनामध्ये अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि हे तरुण विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम होते। त्यांनी संसदेवर हे आंदोलन नेलं, तिथं बॅरिकेड लावले, पोलिसांनी लाठीचार्ज केला। अश्रुधुरांच्या या नळकांड्यामध्ये दिव्य मराठीचे पत्रकार भटनागर यांना सुद्धा मार लागलेला आहे। त्यांनी त्यांचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे। मग या एवढ्या मोठ्या आंदोलन होऊन या तरुणांच्या मागण्या मान्य न करणे, यामध्ये पुन्हा एक दिल्लीमध्ये गृह सचिव, IB प्रमुख आणि आयुक्तांची बैठकसुद्धा चालू आहे। केजरीवाल सुद्धा म्हणाले की सरकारने तरुणांचं ऐकायला पाहिजे। आणि तुम्ही बघितलं असेल, शेवटी तरुण हे देशाचं भविष्य असतात आणि त्यांच्या मागण्या काय, तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। कारण नीटमध्ये पेपर फुटी झाली, पेपर फुटीच्या नंतर पुन्हा एकदा परीक्षा झाली आणि गुणांचाही घोटाळा झालेला आहे। काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांची उत्तर तालिका तपासल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला 702 मार्क होते आणि ज्यावेळेस निकाल त्याच्या हातात पडला त्यावेळेस 87 मार्क आलेत। मग या विद्यार्थ्यांच्या मागण्यामध्ये गैर काय, मात्र सरकार फक्त आपण जे करू त्यावरच, म्हणजे हुकुमशाहीसारखं कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, म्हणजे लोकशाही आहे का नाही असं वाटायला लागले। आणि त्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जे काही सुभाषित संस्कृतमध्ये प्रसिद्ध केले, पंतप्रधानांनी भारतीय तरुणांचे धैर्य आणि चिकाटीची प्रशंसा करणारे संस्कृत सुभाषितम सामायिक केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांच्या धैर्याची आणि चिकाटीची प्रशंसा करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले। प्राप्यापद न व्यथते कदाचिद्दु धोगन्मच्छविंशती चा प्रथम दुःखच काले सहते महात्मा धुरंधरतस्य जिता सापत्य। मोदी म्हणाले की आमचे युवक त्यांच्या धैर्याने, आत्मविश्वासाने आणि अथक परिश्रमाने ऐतिहासिक यश मिळवत आहेत आणि हीच वेगाने विकसित होणाऱ्या भारताची सर्वात मोठी शक्ती आहे। म्हणजे शेवटी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे देशाचे तरुण आहेत हीच भविष्याची शक्ती आहे असं यामधून सांगितलंय। पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केली की आज आमचे युवा साथीदार धैर्य, आत्मविश्वास आणि व्यापक परिश्रमाने ऐतिहासिक यश मिळवत आहेत। हीच विकसित होत जाणाऱ्या भारताची सर्वात मोठी शक्ती आहे। म्हणजेच मित्रांनो, या तरुणांनी जे काही आंदोलन छेडलंय आणि शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यापर्यंत हे ठरलेले आहेत। आणि यामध्ये महत्त्वाचं की अभिजित दिपके यांना पोलिसांनी अटक केलं असे सुद्धा बातम्या आल्या होत्या, मात्र पोलिसांनी सांगितलंय तसं अटक केलेलं नाही। अभिजित दिपके यांनी सुद्धा सांगितलंय की थोडं आंदोलन शांत घ्या, कारण बैठक चालू आहे। आता बैठकीमध्ये काय निर्णय होतो, मग धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जातो का, याबाबतची ज्यावेळेस माहिती येईल ती नक्कीच आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। मात्र शेवटी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील तरुणांचं हे यश या सुभाषितातून दाखवलेलं आहे। धन्यवाद।